नमस्कार। आज दिनांक 19 जुलै 2014। आजची तिथी आषाढ वद्य अष्टमी, वार शनिवार। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आदिवासी अप्पर आयुक्त भास्कर वाळिंबेंकडून कोट्यवधींची मालमत्ता जप्त। कुंपणच खातंय शेत तर आदिवासींची परिस्थिती सुधारणार कशी? डीएचओ डॉक्टर पराडकरांना रंगेहात अटक। डॉक्टर गीतेंना मागितली 10,000ची लाच। शासकीय विभागांना भ्रष्टाचाराची वाळवी। दुचाकीने उडवले सायकल स्वाराला। दसरा मैदान रोडवर अपघात। सायकल स्वाराला गंभीर दुखापत। मनपा आमसभेत खडाजंगी। उपमहापौर महापौरांच्या खुर्चीत बसल्यावरून वाद। अधिकाऱ्यांवरही घेतलं नगरसेवकांनी तोंडसुख। राज्य महिला आयोग सदस्यांची भेट। प्रकरण विवाहितेवरील गँगरेपचे। पीडितेला दिला आधार। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पराडकर यांना 10,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं। शुक्रवारी एकाच दिवशी 2 बडे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले। अपर आदिवासी आयुक्त भास्कर वाळिंबे व डॉक्टर पराडकर या 2 बडे अधिकाऱ्यांवर कारवाई झाली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पराडकर यांनी टेंभू सोरडाचे डॉक्टर गीते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती। ही नोटीस रद्द करण्यासाठी डॉक्टर पराडकरांनी गीतेंना 10,000 रुपयांची लाच मागितली। डॉक्टर गीतेंनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवलं असता त्यांनी सापळा रचला व डॉक्टर पराडकरांना रंगेहात अटक केली। शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजताची ही घटना आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभू सोरडा अंतर्गत भरारी पथक स्वारपाणी इथे कार्यरत आहे व मला माननीय डीएचओ साहेबांनी कार्यक्षेत्रात माता मृत्यू बाल मृत्यू वाढत आहेत अशा प्रकारची एक कारण दाखवा नोटीस दिली व तशा प्रकारे माझ्या कार्यक्षेत्रात कोणते माता मृत्यू बाल मृत्यू नव्हते व असं असताना फुकट मनस्ताप वाढवण्यासाठी कारण दाखवा नोटीस दिली व त्या स्पष्टीकरणासाठी जेव्हा मी डीएचओ साहेबांना भेटलो त्यावेळेस ते मला बोलले की तुझ्या विरुद्ध मी कडक दंडात्मक कारवाई करेल। तर कडक दंडात्मक कारवाई करेल अन्यथा मला तू 10,000 रुपये आणून दे। त्यानंतर मग आताकडे तर अँटी करप्शन ब्युरोला कंप्लेंट दिली। अँटी करप्शन ब्युरोनी कंप्लेंट माझी फिर्याद नोंदवली व नंतर सापळा रचून डीएचओ साहेबांना रंगेहात पकडलं। हेच आता झालेलं आहे। विशेष म्हणजे ऑफिसमध्येच त्यांनी डॉक्टर गीतेंना पैसे देण्यासाठी बोलावलं होतं। हेही धारिष्ट्यच। खुलेआम पैसे घेताना हे अधिकारी जराही कचरत नाहीत। मोठे अधिकार मोठे पगार यांनी यांची पैशांची लालसा भागत नाहीत। ज्या कामांसाठी यांना गलेलठ्ठ पगार दिला जातो त्यासाठीच आणखी वरकमाईसाठी लाचही मागितली जाते। शुक्रवारीच अपर आदिवासी आयुक्त भास्कर वाळिंबे यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25,000ची लाच घेताना अटक केली। 2 बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात एकाच दिवशी अडकले। याप्रमाणे सर्वांनीच जागरूकता दाखवली तर भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसेल। आदिवासी अपर आयुक्त भास्कर वाळिंबेंच्या अमरावतीच्या विसावा कॉलनीतील घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून 21,75,500 रुपयांची रक्कम आढळली। विशेष म्हणजे ते नारखेड्यांच्या घरात भाड्याने राहतात। शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। वाळिंबेंना न्यायालयात आणलं असता आदिवासी आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भास्कर वाळिंबे यांच्या ठाण्याच्या फ्लॅट क्रमांक 902 व 3 महावीर माइलस्टोन बिल्डिंग कॅसल मिल कंपाऊंड ठाणे येथील घराची झडती घेतली असता 71 लाखांची रक्कम आढळली। याशिवाय ठाण्याचे हे फ्लॅट मुलांच्या नावे असून शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकानही आहे। अशी चल अचल कोट्यवधींची माया या भ्रष्ट अधिकाऱ्याने जमवल्याचं उघड झालं आहे। वाळिंबेंचे बँक खातेही गोठवण्यात येत आहेत। काल अमरावती येथे श्री वाळिंबे अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग
यांच्यावर यशस्वी सापळा रचण्यात आला होता। त्यानंतर ज्या घर सर्चेस घेण्यात आलेले आहे त्यामध्ये अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानातून 21 लाख रुपये, तसेच ठाणे येथील त्यांची जी सदनिका आहेत तिथून 70 लाख रुपयाची मालमत्ता कॅश जप्त झालेली आहे। अशी टोटल एकूण 91 लाखाची कॅश सध्या जप्त झालेली आहे। इतर मालमत्तेसंबंधीचा अधिक तपास सुरू आहे। दुचाकीस्वार युवकाने सायकल स्वाराला मागच्या बाजूने धडक दिली। दसरा मैदानानजीक शनिवारी सकाळी 9:15 वाजता हा अपघात घडला। या अपघातात सायकल स्वाराला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्या युवकाने सायकल स्वाराला उडवलं। दसरा मैदानानजीक हा अपघात घडला। शुभम जयराम चौधरी असं या युवकाचं नाव असून हा 18 वर्षांचा युवक MH27 AY 8355 क्रमांकाची गाडी वेगानं पळवत होता। त्याच मार्गाने महावीर नगरवासी 28 वर्षीय प्रेमकुमार उर्फ सुधीर हरगोविंद कांबडी सायकलवरून जात असताना त्याने मागून धडक दिली। या अपघातात सायकल स्वार प्रेमकुमारच्या डोक्याला व पाठीला गंभीर इजा झाली आहे। त्यांना उपचारार्थ इरविनमध्ये दाखल करण्यात आलं, तेथून खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय। राजापेठ पोलिसांनी शुभम चौधरीला ताब्यात घेतलंय। अमरावती महानगरपालिकेची आमसभा शनिवारी घेण्यात आली। या आमसभेत नगरसेवकांनी चांगलीच धांदल उडवली। गेल्या आमसभेत उपमहापौर महापौरांच्या खुर्चीत बसले होते। या मुद्द्यापासून अनेक मुद्द्यांवर नगरसेवकांनी धुमाकूळ घातला, तर एका नगरसेवकानं बहिर्गमन केलं। 12.5 कोटींच्या रकमेवरही आमसभेत चर्चा झाली। अमरावती महानगरपालिकेची आमसभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आली। या आमसभेत मनपा आयुक्त व उपमहापौर अनुपस्थित होते। मनपा उपायुक्त अवघड यांची ही पहिली आमसभा। गेल्या आमसभेत उपमहापौर महापौरांच्या खुर्चीत बसले होते। या मुद्द्यावर नगरसेवकांनी जबरदस्त आक्षेप घेतला। संतप्त चर्चा या मुद्द्यावर झाली। राष्ट्रवादीच्या गटनेता मुद्द्यावर विभागीय आयुक्तांचं पत्र महापौरांनी वाचायचं होतं, ते उपमहापौरांनी वाचलं। यावरूनही खोडके गटाचे नगरसेवक संतप्त झाले। त्यांनी उपमहापौर वराडेंच्या हातातून ते पत्र हिसकावून घेतलं। हा महापौरांचा अपमान असल्याचं सांगून नगरसेवकांनी याची नोंद करण्यास भाग पाडलं। नगरसेवक विजय नागपुरे यांनी आमसभेवर बहिष्कार घातला। आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपण सदनाबाहेरच राहू म्हणून सांगितलं व ते सदनाबाहेर उभे राहिले। आमसभेत अधिकाऱ्यांवर नगरसेवकांनी चांगलीच आग पाखड केली। अधिकारी माहिती देत नाहीत असा आक्षेप घेऊन नगरसेवकांनी आमसभेत वादंग माजवलं।
सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आमसभा असते। मात्र लोकांच्या समस्यांमध्ये नगरसेवकांना स्वारस्य कमी व मानापमानाच्या मुद्द्यावर सभा गाजवली जाते। उपमहापौरही महापौरांच्या खुर्चीत बसले, याने साध्य काय झालं? खुर्ची महत्वाची की समस्या सोडवणं हा मुद्दा आता चर्चेचा झाला आहे। अधिनियम 1949 या पुस्तकाच्या आधारे या सभागृहाचं कामकाज करतात आणि हे कामकाज चालत असताना तुम्ही ज्या खुर्चीवर बसलाय हे खुर्ची नाही तर डिफेन्सी ऍक्टच्या उपमहापौराचे किंवा महापौराचे काम उघडून हा पुस्तक त्या पुस्तकात दिलेलं आहे। उपमहापौराचं काम आहे महापौराच्या अनुपस्थितीत सभागृहाचं कामकाज चालवणे। पहले उत्तर देना बोले पहले संबंधित अधिकारी सभापती महोदय जेव्हा कोणी प्रश्न घेऊन उभा राहतात तेव्हा त्यांना उभं करायचं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने महानगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। या शिक्षकांना गेल्या 3 महिन्यांपासूनचं वेतन मिळालेलं नाही। हे वेतन न मिळाल्यास 23 जुलैपासून बेमुदत शाळा बंद करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघानं दिलाय। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं मनपा आयुक्तांना निवेदन दिलं। एप्रिल, मे व जून या 3 महिन्यांचं वेतन या शिक्षकांचं बाकी आहे। 12 जुलैला 2 महिन्यांचं तरी वेतन द्यावं अशी मागणी या शिक्षकांनी केली होती, परंतु एकाही महिन्याचं वेतन शिक्षकांना मिळालं नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय। 29 जुलैला रमजान ईद आहे। हा अत्यंत महत्वाचा सण असल्याने ईदेपूर्वी कमीत कमी 2 महिन्यांचं वेतन द्यावं अशी मागणी शिक्षक संघानं केली असता मनपा शिक्षणाधिकारी चक्रपाणी, शिक्षण समिती सभापती व विलास इंगोले, चेतन पवार यांनी या निवेदनाची दखल घेतली आहे। सोमवारी यावर चर्चा करून शिक्षकांचा प्रश्न सोडवला जाणार आहे। कांबळे, आम्ही वारंवार महिनाभरापासून विनंती अर्ज देऊनही आमचे 3 महिन्याचे पगार आतापर्यंत करण्यात आलेले नाहीत। म्हणून आता शेवटचं धोरण आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं असं ठरवलं आहे की जर येत्या मंगळवारपर्यंत सोमवारपर्यंत जर पगार झाला नाही तर मंगळवारपासून आम्ही शाळा बंद ठेवू। हमारा इतना बड़ा त्योहार है, इसके ऊपर हमारे को 4 महीने की पगार होना आज अप्रैल, मई, जून, जुलाई की भी होना। पराइड वालों की जुलाई की पगार हो गई। अप्रैल, मई, जून, जुलाई की 4 महीने एक साथ पगार होना, ईद एडवांस भी होना। नहीं मिलेगा तो स्कूल बंद कर देंगे, हड़ताल कर देंगे बुधवार पासून।